वीकेंड संपला म्हणून आम्ही निघालोत घरी. यार माझ्या बॅगा एवढ्या कसं होतात रिटर्न जाताना मलाच कळत नाही. यांना बाय करून आम्ही निघालोत कळमला. मग काय जाता जाता वाटेत जेवायला थांबलोत. संदीपला मासे खायचे होते म्हणून मासे खायला थांबलो होतो. मी काही मासे खात नाही म्हणून मम्मीने मला घरून भाजी चपाती दिली होती, ती मी खाऊन घेतली. वाटेत खूप ट्रॅफिक होतं पण कसं तरी आम्ही 12 वाजेपर्यंत घरी पोहोचलोत. घरी पोहोचलेच मग काय दुसऱ्या दिवशीचा व्लॉग तसाच कंटिन्यू केला. स्मिथ स्कूलवरून आला होता. त्याने खूप पसारा करून ठेवलेला होता पण त्याला ज्यूस प्यायचा होता म्हणून त्याने मला ज्यूस करायला लावला. मग काय त्याच्यासाठी ॲपलचा ज्यूस करायला घेतला. खूप कामं होती सकाळपासून म्हणून मला काही शूट करता आलं नाही. दुपारी थोडा वेळ भेटला त्याच्यात पण याने मला कामाला लावलं. सो आम्ही 4 दिवस कुठलाही माझा एकही व्लॉग आला नाही कारण की मी जरा बिझी होते. काही शॉपिंग करायची होती. माझ्या घरी पुढच्या महिन्यात काही कार्यक्रम आहे त्याच्यामुळे त्याची शॉपिंग वगैरे करायला मी पुण्याला गेले होते आणि वीकेंड होतं त्याच्यामुळं थोडंसं फिरायलाही गेलो होतो. म्हणून फिरण्याच्या धिंगामस्तीच करण्याच्या नादात मला काही व्लॉग करणं झालं नाही. म्हणलं चला नंतर पोस्ट करूयात म्हणून व्लॉग येतील पण थोडा वेळ लागेल व्लॉग यायला. माझे शॉपिंगचे किंवा फिरायचे म्हणा जे पॉसिबल असेल ते मी नक्की दाखवेन तुम्हाला. इथे ज्यूस केलास मी ज्यूस पित होता तेव्हा लक्षात आलं अरे मी तर पुण्यावरून येताना हे सिंगाडा का काही बोलतात ना ते घेऊन आले होते. ज्याची रेसिपी मी बघितली होती यूट्यूबला. म्हणलं चला ट्राय करून बघूया. मग काय यांना धुवून घेतलं पाण्यातून आणि इकडं कुकरमध्ये शिजायला टाकलं. 2-4 शिट्ट्या घेतल्या. शिट्ट्या करून घेतल्या. इकडं मी तोपर्यंत माझी कामं आवरली. संध्याकाळची 5 वाजले होते. संदीपचा यायचा टाईम झालेला होता. स्वयंपाक तर तसा माझा झालेलाच होता पण बाकीची कामं करायला घेतले तोपर्यंत. मग इकडे कामं वगैरे झाले. स्मितुलीला खाऊ घातलं. मग माझे कपडे वगैरे आणले वरचे. आज मावशींना धुवायला कपडे पण खूप जास्त पडले होते. मग संध्याकाळची घरं वगैरे झाडायला घेतले. संदीप आले होते त्यांना भूक लागली होती म्हणून पटकन त्यांना जेवायला वाढायला घेतलं. जेवण वगैरे वाढलं. मग लक्षात आलं अरे सिंगाडा तर आपलं झाला असेल. मग काय त्यांना काढून घेतलं आणि त्यांना जे कट करून त्याच्या ह्या बिया काढून घेतल्या. काय म्हणतात बिया का गाभा म्हणत असतील आय थिंक. ते काढून घेतलं. स्मितला खाऊ घातलं. त्याला काही आवडलं नाही पण मला आवडलं. स्मितुलीची ड्रॉइंग दिवसेंदिवस खूप छान होत चालली आहे. उद्या स्मितच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे श्लोक मंत्र म्हणून मी त्याचं आज प्रॅक्टिस करून घेत होते. त्याची प्रॅक्टिस वगैरे करून झाली. मग मला टी व्ही बघावं. तोपर्यंत संदीप भाजीपाला घेऊन आले होते कारण घरात काहीच भाजीपाला नव्हता. मग काय संदीपने इतक्या साऱ्या भाजीपाला आणून दिला की आता त्यालाच निवडत बसायला मला रात्र जाईल. चला बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा.